मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे बोरिवली पोलिसांच्या कथित दादागिरी आणि एका वकिलासोबत झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे वकिलांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। वकिलांचा आरोप आहे की मंगळवारी रात्री प्रदीप कुमार मिश्रा यांचा एका रिक्षाचालकाशी किरकोळ वाद झाला। या घटनेनंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली। त्यानंतर बोरिवली पोलीस स्टेशनमधील एक पोलीस कॉन्स्टेबल तिथे पोहोचला आणि गुंडगिरी करत अचानक वकिलाला मारहाण करू लागला। या घटनेनंतर बोरिवली बार असोसिएशनचे सर्व वकील संतप्त झाले असून त्यांनी बोरिवली पोलीस स्टेशन बाहेर जोरदार निदर्शनं केली। वकिलांचा आरोप आहे की ही घटना सोमवारी संध्याकाळी 8 वाजता घडली होती। मात्र इतका वेळ उलटूनही पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही आणि अद्याप या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही। बोरिवली बार असोसिएशनचे वकील सुरेंद्र लांडगे यांनी सांगितले की 8 तास उलटल्यानंतरही पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल केलेली नाही। पोलिसांची तानाशाही आणि गुंडगिरी आम्ही सहन करणार नाही। आम्हाला न्याय हवा आहे, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। जखमी वकील सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान पोलिसांचं म्हणणं आहे की सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच तक्रार नोंदवली जाईल। पीडित वकिलाने सांगितले की कामानिमित्त बोरिवली न्यायालयात आलो होतो। दिवसाचे काम संपल्यानंतर रात्री 8 वाजता मी बोरिवली कोर्टाजवळ माझा मित्र रोहित सिंग यांची वाट पाहत उभा होतो। त्यावेळी एक रिक्षाचालक तिथे आला आणि मला गाडी पुढे घेण्यास सांगितलं आणि या किरकोळ वादात बाचाबाची झाली आणि वकिलाला मारहाण करण्यात आली। अरे नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, नहीं चलेगी, पुलिस की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, अरे वकील एकता जिंदाबाद, वकील एकता जिंदाबाद। मी सध्या आहे बोरिवली पोलीस स्टेशनसमोर। आपण इथे पाहू शकता की काही ॲडव्होकेट्स आहेत, ते इथे आंदोलनात बसलेले आहेत। त्यांची काय मागणी आपण त्यांच्याशी जाणून घ्या। लांडगेजी, काय प्रकरण आहे? आज आपण इकडे कशाला आलात? आज साहेब, काल दिनांक 11 रोजी आमचे वकील प्रदीप मिश्रा हे काल संध्याकाळी रात्री 8:15 वाजता कोर्टाच्या 2 नंबर गेटवरून बाहेर निघत असताना त्यांनी गाडी कॉर्नरला लावली होती। तेव्हा त्यांच्या मागे एक रिक्षावाला आला। त्या रिक्षावाला म्हणाला की तुझा बाईक पुढे घे, मला पुढे रिक्षा लावायची आहे। तर आमचे वकील म्हणाले की तू तुझी रिक्षा पुढे घे, मी इथंच थांबतोय, माझा मित्र येतोय, आम्ही निघून जाणार आहोत। तर रिक्षावाल्याने त्यांना मला वकील आहे तर दादागिरी तू करतोस का, थांब तुझी दादागिरी काढतो असं म्हटल्यावर रिक्षावाल्या त्या वकील म्हणाले असं का बोलतोयस। तेवढ्या त्या रिक्षावाल्याने त्यांना शिवीगाळ करून वाद निर्माण केला, लोक जमा केली। त्याच वेळेला स्वप्नील पवार नावाचा पोलीस आला आणि आमच्या वकिलाला अश्लील भाषेत शिव्यागाळ केल्या। बोलला तुम्ही वकील आहे, तुम्हाला खूप चरबी आहे, थांब तुला दाखवतो म्हणून त्याला 3-4 ठोसे डोळ्यावर मारले आणि त्याला इंजुरी केली। नंतर या रिक्षावाल्यांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याला पाडून मारलं जमिनीवर आणि त्याला दुखापत केली, त्याच्या 2 बोटं फ्रॅक्चर झाली। अशा पद्धतीचं आमच्या वकिलाला मारझोड झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो गुन्हा दाखल करण्यासाठी। रात्री 9 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत पोलीसवाल्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्ही आरडाओरडा केल्यानंतर 3 वाजता स्टेटमेंट घेतली। 1.5 तास स्टेटमेंट झाल्यानंतर आम्हाला म्हटले गुन्हा दाखल करतो। नंतर आम्हाला म्हणतात ते आम्ही गुन्हा दाखल करणार नाही, 5 वाजता आम्ही तुम्हाला नोटीस देतो, आम्ही समक्ष करणार, सीसीटीव्ही फुटेज करणार, त्यानंतर गुन्हा दाखल करणार। यामागे पोलीस प्रशासनाचं सरळ दिसतंय की त्यांच्या पोलिसाला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पोलीस असल्यामुळे त्याला हे शय दिलं जाते। तर सर्वसामान्याला एक न्याय आणि त्याला दुसरा न्याय आम्ही हे चालून देणार नाही। ही पोलिसांची दडपशाही आम्ही येणाऱ्या काळात पूर्णपणे संपवून टाकू। आता तुमची काय मागणी आहे? आता पुढचं पाऊल काय? आमची अशी मागणी आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, त्याला ताबडतोब अरेस्ट करू द्या, कोणी असू द्या, कायद्यापुढे कोणी मोठा नाही, सर्व समान आहेत। तेव्हा तात्काळ FIR दाखल करून त्याला कोर्टामध्ये हजर करावी आणि जोपर्यंत त्याला हजर करणार नाही त्यापर्यंत हे आंदोलन हे असंच पोलिसांच्या विरोधात चालू राहणार आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। आपण पाहू शकतो की हे बोरिवलीचे वकील आहेत, जे एका वकिलाला मारहाण करण्याप्रकारे एकच आले आहेत। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया। कोर्ट के गेट के बाहर आते ही रिक्शा वालों ने उनसे बदतमीजी की। इन्होंने बोला कि आप हमसे झगड़ा ना करें। उतने में एक व्यक्ति आया जो पुलिस की वर्दी में नहीं था और उन्होंने इनको गाली देना चालू किया वकील साहब को। तो वकील साहब ने बोला आप कौन है? बोले मैं यहाँ का पुलिस वाला हूँ।
तो इनको बोला तू कौन है, तो वकील साहब ने बोला मैं वकील हूँ। तो उन्होंने बोला तुम वकीलों के भी है, ऐसे शब्दों का पे मार लगा है। बाई वाली उनकी दोनों उंगलियां फ्रैक्चर हो चुकी है और इस बात की गवाही करके शताब्दी हॉस्पिटल में से मेडिकल सर्टिफिकेट बाकायदा पुलिस ने मंगवाया, पुलिस ने ही सर्टिफिकेट लाया। उसके बाद उन्होंने उनका स्टेटमेंट लिखा, पर हमने बोला स्टेटमेंट लिखा एफआईआर का नंबर दो, तो बोले हम एफआईआर नहीं लेंगे, आपने मार भले खाया हो। किस वजह आपण से इथे पाहू शकता की अजूनही काही ॲडव्होकेट्स आहेत. मोरेजी, हे जे प्रकरण आहे काय सांगाल तुम्ही अजून? नाही तर कसं आहे माहिती आहे, पोलिसांची दडपशाही जी चाललेली आहे दॅट इज आमच्या पूर्ण वकील विश्वाला एक धक्कादायक गोष्ट आहे जी कधीच आमच्या सरकारला पण समजत नाही आहे. मी काल त्यांना हे की जो उल्हास आपला जो पवार जो कॉन्स्टेबल आहे त्याला तुम्ही बोलवा, सिनियर साहेबांना पण सांगितलं, आयोगाला पण सांगितलं, जो आल्याशिवाय तुम्ही हे करू नका. पण त्यांनी आज तक तो काळा निळा कोण आहे तो कॉन्स्टेबल पवार नावाचा हा त्याला अजूनही त्यांनी आणलेला नाही. आम्हाला ही भीती आहे असं होता का म्हणे की आमच्या वकील साहेबावरती केस होईल आणि त्याच्यावरती केस होणार नाही. त्यामुळे आमची त्यांना कालपासून निवेदन होतं तुम्ही 118(2) आता BNS प्रमाणे जो पहिला तर 326 आहे तो घ्या. हा पण त्यांनी काय तो घेतलेला नाही आहे आणि तो जो पवार कॉन्स्टेबल आहे त्याला त्यांनी पुढे आणलेला नाही आहे. भीती ही आहे की आमच्यावर CR होईल आणि तो मोकळा फिरेल. अजूनही काही वकील आहेत त्यांच्याशी जाणून घ्यायचं, काय सांगाल? साहेब, काल आम्ही रात्री आम्हाला ॲडव्होकेट यांच्या मित्राचा फोन आलं, रोहित सिंगचे यांचं फोन आला. आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की ते तिथे उभे होते. पोलीसवाल्यांना माहीत असतानासुद्धा की हे वकील आहेत, त्यांच्या थोबाडीत डोळ्याच्या इथे मारलेलं आहे, डोळ्याला खूप दुखापत झाले, 2 त्यांचे हे जे आहेत फिंगर्स ते फ्रॅक्चर झालेले आहेत. ते मेडिकल सर्टिफिकेटमध्ये सुद्धा फ्रॅक्चर दिसत आहे. त्याच्यानंतर त्यांनी नावासहित डिटेल स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिली आहे. आणि कायदा काय म्हणतो, एकदा कॉग्निजेबल ऑफेन्स मेड आउट होतो जेव्हा कोणी माणूस आला FIR द्यायला, तक्रार द्यायला, कॉग्निजेबल ऑफेन्स मेड आउट होतो तर त्यांना अगोदर FIR घ्यायला पाहिजे, त्याच्यानंतर चौकशी करायला पाहिजे. पण इथे पोलीसवाला जो आरोपी आहे तिथे त्याला वाचवण्यासाठी या पोलीस स्टेशननी काय केलं, FIR नाही घेतलं आणि आम्हाला सांगितलं की आम्ही अगोदर चौकशी करणार, त्याच्यानंतर FIR जर होत असेल तर घेणार. म्हणजे ते लोक जाणून बुजून त्याला वाचवण्याचे प्रयत्न त्यांच्या चालू आहे. म्हणून ते लोक जे कायदा आहे ते पण भंग करत आहेत. सुप्रीम कोर्टची जी गाईडलाईन आहे ललिता कुमारी वर्सेस स्टेट ऑफ बिहारच्या केसमध्ये ते पण ते फॉलो करत नाही, ते डायरेक्शन्सला ब्रीच करतायत. म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. जे ऑफिसर आहेत त्यांच्यावर सुद्धा. आणि स्वप्नील पवार ज्यांनी मारलेलं आहे वकील भाऊला, आपल्या माहिती आहे त्यांना की ते वकील आहे तरी पण मारलं आणि अपशब्द वापरलेले आहेत. म्हणून त्यांच्या विरोधात FIR व्हायला पाहिजे. महिला वकील आहेत त्यांच्याशी जाणून घ्या. तुम्ही काय सांगाल याबद्दल? आमचे जे वकील आहेत प्रदीप मिश्रा सर, त्यांच्यासाठी रात्रभर आमचे सगळे वकील थांबून राहिले की FIR घेण्यात यावं सुनील पवारवरती. पण सुनील पवारवरती आजतागायत काय FIR झालेला नाही आहे. आम्ही सगळेजण इथे थांबलेलो आहोत की त्या कॉन्स्टेबलला ॲटलिस्ट आमच्या समोर आणण्यात यावं. तेही कालपासून त्यांना आणत नाही आहेत, नाही कुठल्या प्रकारचा ऑफेन्स त्यांच्यावरती घेतात ते रजिस्टर करून. त्याच्यामुळे आम्ही इथे आमच्या वकील वर्गाला सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत. आपण इथे पाहू शकतो की सगळे जे वकील बोरिवलीचे आहेत ते इथे बोरिवली पोलीस स्टेशनचे आहेत आणि त्यांची हीच मागणी आहे की स्वप्नील पवार जो आहे त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावं. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया.